इंडस्ट्रियल इस्टेट येथील ड्रेनेज लाईनची अवस्था अत्यंत दयनीय आहे। याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असून कारखानदार आणि कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे येथील ड्रेनेज लाईनचे काम करण्याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केडगावातील इंडस्ट्रियल इस्टेटच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली। मागील वर्षी इंडस्ट्रियल इस्टेटमधील बोथरा फाउंड्री ते एडीएम मोटर्सपर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम महापालिकेमार्फत झाले। त्यावेळी इतर ड्रेनेज लाईनचे काम लवकरच होईल असे सांगण्यात आले, मात्र अद्यापही काम सुरू करण्यात आलेले नाही। वसाहतीमधील सर्व ड्रेनेज लाईन या 30 ते 35 वर्ष जुन्या आहेत। प्रत्येक लाईनला अडचणी आहेत। काही चेंबर तुटलेले आहेत तर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर वाहत आहे। ड्रेनेजच्या या समस्येमुळे येथील सर्व कारखानदार त्रस्त आहेत। सर्व कंपन्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी रिव्हर्स येते। महापालिकेला कळवल्यावर ते जेटिंग मशीनद्वारे उपाययोजना करतात, मात्र आजही समस्या कायम आहे। त्यामुळे आपण स्वतः इंडस्ट्रियल इस्टेटला भेट द्यावी आणि कारखानदारांना होणाऱ्या या समस्येतून मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सोसायटीचे चेअरमन अरविंद गुंदेचा, व्हाईस चेअरमन निलेश मेहर यांच्यासह सर्व कारखानदारांनी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।